नमस्कार मंडळी. जुन्याच दिवसाची नवीन सुरुवात आणि जुन्या दिवसाची जुनी सुरुवात तुम्ही म्हणू शकता. पण आज माझा आवाज थोडासा खणखणीत झालेला आहे कारण आज मी खूप खुश आहे आणि आज मी असा एकदम थकलेली बिलकुल नाही आहे. माझा मूड खूप चांगला होता म्हणून मी घराची साफसफाई पण करून घेतली आहे. मम्मीबरोबर टाईम स्पेंड करता करता ते टाईम स्पेंड म्हणजे मी तिला कामाला लावलं. ती आली आहे तर तिच्याकडनं घराची साफसफाई करून घेतली. त्याच्यामुळे काल माझा व्लॉग नाही आला. पण मी खूप खुश आहे. मी खुश असली की मी एकदम घराची साफसफाई करायला लागते आणि काय काय रील्स वगैरे पोस्ट करते ते तर तुम्ही बघितल्याच असाल की मी कसं काय आडून सुणवत आहे आणि माझं सक्सेसच उत्तर देणार आहे सगळ्यांना असं मी त्याच्यामध्ये सांगितलं होतं. म्हणजे मी नाही, ती मी कॉपी पेस्ट केली होती त्या रीलमध्ये, तर तुम्ही ते बघितलेच असेल. सो आज मी खूप खुश आहे मंडळी, खूप खुश आहे मी, कारण का मन्याने मेरा दिल जितली आहे आणि मन्याने जे मला पाहिजे होतं ते बरोबर चांगलं सुनवलेलं आहे आणि बरोबर आहे ना तंबी दिलेली आहे. सो आजच्या पॉडकास्टला आपण सुरुवात करूया. आज मी खूप खुश आहे मंडळी. आपण दयाला सांगूया लवकरात लवकर दरवाजा तोड दो दया, दरवाजा तोड दो. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर ह्या बयेची रील बघितली मी, म्हणजे तिने जी पोस्ट केली होती, शेअर केली होती ती बघितली, तुम्ही पण बघितलीच असेल. आणि त्याच्यामध्ये हिने सांगितलं होतं की माझं सक्सेसच जवाब देणार आणि मी नेहमी असं सक्सेस मधूनच बोलते. माझं जे काही अचीवमेंट आहे ते मी त्याच्यातनंच प्रूव्ह करेन, मला काय बोलायचं आहे ते, आणि मी कोणाला उत्तर देणार नाही आहे ते वगैरे. तर बोंबले, मला तुला हे सांगायचं आहे की तुला 4-5 कॉमेंट काय आले आणि मी कुठे काय बोलली की बाबा बोंबली शांत आहे, बोंबली ॲटलिस्ट काय बोलत तरी नाही आहे वगैरे. तू तो भाई एकदम चढी गई यार. हां, कुठल्या वांग्याच्या झाडावर चढली की कुठल्या झाडावर चढली? वांग्याच्याच चढली असेल. चल उत्तर. खाली आले माटे, माझं सक्सेस आणि माझं हे आणि माझं ते आणि जलस आणि हे काय नाही. तुझं काय सक्सेस जे पण काय आहे ना ते मला मंडळींना आज हेच सांगायचं आहे की मी काही कोणाची बाजू घेत नाही आहे. फक्त मला इतकंच सांगायचं आहे की हे जे काही छपरी आयटम लोक आलेत ना, ही बोंबली पण त्यांची मोठी सरदारनी तर हीच आहे. सगळ्यात मोठी छपरेक्स ऑफ ऑल हीच आहे, मोठी नंबर 1 अल्ट्रा प्रो मॅक्स लेवलची. पण काय आहे ना, हिच्याकडे एक माणूस आहे ज्याला बरोबर म्हणजे नशिबाने मिळाला की काय आता म्हणावं, आता काय ठगास महाठग मिळाला ते काय ते असेल. पण तो जो बोंबल्या म्हणजे मण्या आहे ना, मण्या तो थोडा शिक्षित आहे ना. आता कोणाच्या तरी कृपेने आहे बाबा, थोडं आपलं डोकं बिकं वापरून आहे शिक्षित. तर शिक्षणाचा ना कसा थोडा प्रभाव पडतो. म्हणजे काही जण चांगल्या गोष्टीसाठी वापर करतात, काही जण वाईट गोष्टींसाठी वापर करतात, काही जण स्वतःसाठी वापर करून घेतात, काही जण इतरांसाठी वापरतात. पण शिक्षणाचा हा कुठे ना कुठेतरी प्रभाव पडतो, त्याचा काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी उपयोग हा नेहमी होतच असतो. तर त्यामुळे काय आहे की मण्यारच्या चालीनेही चालते. मण्यारने हिला समजावून ठेवलेलं आहे की जर तू स्वतःची अक्कल पाजळलीस, आपण इतके दिवस, इतके महिने, इतके वर्ष जेव्हापासून चॅनल आहे, आपण रेग्युलर इंटरव्हल्सना आपण सोफ्यावर बसलो आहे. कधी आपण खिडकीच्या तिथे किचनच्या त्या जी त्यांची ती वॉल आणि त्याच्यामध्ये ती खिडकी आहे तिथे उभं राहून पण आपण व्हिडिओ केलेत. पण काय झालं, आपण तोंडावर पडलो, आपलं हसं झालं, आपल्याला जिजीने वेळोवेळी चांगलंच सुनवलं. त्याचं काही म्हणजे चांगलं तर झालं नाही, आपल्या अगेन्स्टच गेलं. तर आता सोफा बंद आणि त्या खिडकीच्या इथे उभं राहणं बंद. आणि जर समोरचा ते करतोय तर करू दे, त्यांचं पण तीच हालत होणार जी आपली झाली होती कधीतरी. त्याच्यामुळे कसं आहे ना की ते आता ते ठेच लागून शहाणे झाले आहेत. पण आता हे मंद लोक, हे यांचे फॅमिली मेंबर्स जे करतायत ते सेम त्यांना कळतंय की अरे आपण कसे असे येडे वाटत होतो आणि आपण कसं असं आपण पण हे केलं आहे. आता घेऊया यांची मजा, आता यांची कशी वाट लागणार बघा, यांची कशी टाक्की टिक्की होणार बघा. बसू दे त्यांना, बसू देत, की ते बसायचं तितकं बसू देत. जेव्हा हे सोफ्यावर बसतील तेव्हा यांची चांगली बँड वाजणार. म्हणून मग मन्या काही एफर्टच घेत नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे की हे लोक सोफ्यावर बसले की जीजी यांची बँड वाजवणार. मग आपल्याला काय गरज आहे, आपण थोडं अलिप्त राहूया आणि मजा बघूया. आणि मस्त मने आता फुल ॲनलाइज करत असेल की बाबा आता बसले म्हणजे आता यांचे लागले, इनके तो लग गए, असं मन्याचे लागून झालेत. आता तो दुसऱ्यांची मजा घेतो. ह्या मंद लोकांचं काय आहे ना, मग ती वहिणा असू दे, ही मिशा असू दे आणि नाहीतर ती भाजीवाली काकू असू दे, हे कोण पण आहेत ना, हे लोक, ह्यांच्याकडे कोणीच सुशिक्षित नाही आहे, सगळेच अडाणछाप आहेत. त्याच्यामुळे फक्त असे लटके झटके आणि तिचं बघून व्लॉगिंग तर स्टार्ट केलं,
पण मास्टर माइंड बोंबलीकडे आहे ना, समजलं मंडळी. त्याच्यामुळे ह्यांचे वांदे झालेत. हे जे पण काही करायला जातात तर तोंडावर पडतात, कारण ना हे शिकलेले आहेत ना ह्यांचे पार्टनर शिकलेले आहेत. एकीचा तर बुजाऊवाच आहे आणि दुसरीचा तो पण तसाच वाटतोय थुकरट. बच्चाला मिशा काढला म्हणून बच्चा एकदम मोठा अंकल होत नाही, समजला का. मिशे त्या काय त्याचे जुने फोटो बघितले मी. कोणतो तुझा घर्षणला मिशा काढल्यात आता, थोडासा मोठा मिशीच्या वयाचा दाखवायला. पण घर्षण तर छोटा बच्चा आहे क्या. बापरे, एकदमच भाभी लवर्स एकापेक्षा एक दिसत आहेत. तर सांगायचा उद्देश असा, मला ते काय त्या मिशी आणि फिशीचा आज बोलायचं नाही आहे. मला हे सांगायचं आहे की मन्या त्यातल्या त्यात सॉर्टेड आहे ना. मशालसारखा आहे ना घर्षणसारखा आहे. मशाल आणि घर्षण हे काही आपल्या बायकांना काही गाईड बीड करू शकत नाही, कारण ते एकदम हे आहेत, आंटी लवर्स आहेत. तर त्याच्यामुळे ते आंटी आता काय करतात, ते आंटी करो आंटी की बज गई घंटी, आता टिंगणिंग टिंगणिंग टिंगणिंग. तर तसं आहे. पण मण्याचं कसं आहे, मण्या एकदम फुल ऑन त्याने बरोबर आपल्या बायकोमधलं काय ते जे फालतू DBS वाले जे गुण आहे त्याला कसं एनहॅन्स करायचं ते बरोबर त्याने ओळखलेलं आहे. त्याच्यामुळे बोंबलला मण्यार आहे. मण्यार बरोबर सगळे फासे टाकतो, मण्यार बरोबर स्क्रिप्ट प्लॅन करतो, मण्यार सगळ्या गोष्टी हँडल करतो. जरी तो असं म्हणतो की मी ऑफिसला बसलो आहे आणि माझं काम आहे आणि माझं मीटिंग आहे, पण तो हे सगळे धंदे करत असतो आणि एकदम ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मण्या हा खूप विचार करून गोष्टी करतो. आणि दुसरी गोष्ट, आता बोंबल यामध्ये सगळी कशी फसली, तर काय आहे ना, जेव्हा आपण आपल्या फॅमिलीला एक्स्ट्रा आपण जरा जास्तच इन्वॉल्व करतो ना, तेव्हा कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टी कधी ना कधीतरी होणारच असतात. म्हणजे जरा खटके उडाले, थोडंसं काहीतरी झालं 19-20 की रुसवे फुगवे येतात बाहेर. लोक तुम्हाला प्रश्न विचारतात, तुमच्याकडनं उत्तराची अपेक्षा करतात आणि मग कुठे ना कुठेतरी तुमचं जे भांडं असतं ना ते फुटतं. तर त्याच्यामुळे काय आहे ना, की मला या DBS वाल्यांना हेच सांगायचं आहे की जरा जपून इन्वॉल्व करताना आपण किती इन्वॉल्व करायचं, जेणेकरून उद्या जर आपलं भांडं फुटलं तर त्याचे काही दुष्परिणाम तर नाही होणार ना. किंवा या लोकांनी काही डिमांड केल्या तर आपण त्याला पुरे पडणार आहोत का, आपण त्या डिमांड कंप्लीट करू शकणार आहोत का, हा विचार आधी करावा. कारण मग ते ब्लॅकमेलिंग सुरू होतं की बघा तुझं मला माहिती आहे हे सगळं खोटं होतं आणि आता तू असं करणार ना तर मग मी तुझं हे खोटं उघड करेन, हे खोटं मी बाहेर काढेन. पण बोंबलीला काय आहे, बोंबलीला त्याची पण भीती नाही आहे. तिचं असं आहे की बाबा मी खोटं बोलली, मी तर सर्रास खोटं बोलत असते, सगळ्या जगाला माहिती आहे की मी खोटं बोलते, मन्या खोटं बोलतो. आम्ही वारंवार म्हणजे आम्ही खरं बोलूच शकत नाही, आम्हाला खोटं बोलायची इतकी सवय झाली आहे की बाय डिफॉल्ट आमच्या तोंडातनं खोटं निघतं. तर तू काय आम्हाला ब्लॅकमेल करते आणि काय सांगणार आहे तू लोकांना की मी खोटं बोलते. जे लोकांना ऑलरेडी माहिती आहे तीच गोष्ट काय आम्हाला सांगून ब्लॅकमेल करते. कुछ नया बोल मिशे, कुछ नया बोल, जो दुनिया को पता नहीं है ऐसा कुछ बोल. हे काय तेच खोटं आहे आणि असे आणि तसे. आणि दुसरी गोष्ट, बोंबलीला हे चांगलंच माहिती आहे की जोपर्यंत तिचे मंद अंध थंड भक्त तिला साथ देणार आहेत तोपर्यंत तिचं काही वाईट होऊ शकत नाही. त्याच्यामुळे ती त्यांच्या जीवावर मस्तपैकी एन्जॉय करते, तिला काही टेन्शन नाही आहे. तिचं काही टस्सेमस झालं, काय फरक पडला तुझ्या येण्याने नाही, उलट तुला शिव्या पाडतायत. मंद मिशी कुठची घेऊन आली आज मोठी सासूला बोलायला, म्हणजे ती तोंडावर पडली, आता तुला पडायचं आहे वाटतं लवकरच. म्हणजे आता हळूहळू हिची नणंद पण येईल, मग ती हिचं उघड करेल, मग तिची नणंद येईल, मग ती तिचं उघड करेल. अरे देवा, काय आहे रे भगवान, यांचं फॅमिली उठाले रे इनकी फॅमिली. आता या बोंबलीला कोणीतरी कॉमेंट केली होती की तुझ्या आई आहेच तिथे आता, तर तू तुझ्या आईचा जीवन प्रवास तिच्या तोंडातून आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे हे मस्त आहे, सॉलिड. हां, खूप आवडेल आम्हाला, खूप आवडेल, मस्त. त्याच्यामुळे मग वळणा नागडी होईल आणि खूप मजा येईल. भाभीजी घर पे है. हां मशाल बाबू, ऐकायचं आहे का तुमच्या आईचं पण आत्मचरित्र. म्हणजे हे असंच चालू राहणार आहे का मंडळी, की आता हिची पोलखोल तिचे पोलखोल, हे हिचे धिंडवडे काढणार, ती तिचे धिंडवडे काढणार. आता वैणा खूप एवढी पेटवत असते सगळीकडे. तुझा मशालला स्वतःला टोमॅटो खायचे पैसे नाही, तो किती देतो आईला. हां, नंगा नाहता काय निचोडता काय. स्वतः आधी आपण काय करतो ते बघावं, नंतर दुसऱ्याकडनं अपेक्षा करावी. ही मिशी मोठी सांगते, आता सांगितलं असतं, आता काही गोष्टी उघड नाही आहे म्हणून गप्प आहे मी.
पण जसं वहिणाचं तिच्याच तोंडातनं वधवून काढलं ना, तसं तुझ्या पण तोंडातनं लवकरच वधवेन मी, हे लक्षात ठेव. जास्त उडू नको, छाटून टाकेन त्या. राहिला प्रश्न त्या मण्यारचा, तर मण्यारची बाजू घेते, गॉसिप गर्ल मण्यारची बाजू घेते. मी काही मण्यारची बाजू घेत नाही, मी मण्यारची बाजू घेत नाही. पण मी त्या मुलाची, त्या ह्युमन बिईंगची, त्या व्यक्तीची, त्याच्या जागी राहून फक्त त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करते. त्याचा अर्थ असा नाही होत की मी त्याची बाजू घेते. मी व्यक्तिशः त्याची बाजू नाही घेते, फक्त अशा एका मुलाची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करते. जर एखादा मुलगा असा आहे आणि जर त्याच्या बाबतीत असं घडतंय, तर त्याची काय घालमेल होत असेल किंवा त्याचे काय विचार असतील किंवा त्याला काय वाटत असेल, फक्त इतकंच मी विचार करते. जसं तुम्ही भाजीवालीच्या जागी जाऊन विचार करताय ना तुमची आई म्हणून, तसं मी मण्याच्या जागी जाऊन विचार करते आहे मुलगा म्हणून. समजलं? बास. जर तुम्ही विचार करू शकता तर मी पण विचार करू शकते. मग तुमची जबरदस्ती का, की त्याच्या बाजूने का बोलते, त्याच्या ह्याच्याने का? त्याच्या बाजूने बोलत नाही आहे. मी परत एकदा सांगते, कोणी पैसे देत नाही म्हणून त्याला चला नाही देत, पैसे नाही देत, मी मान्य करते की नाही देत त्याने पैसे, कधीच नाही दिले. मग काय आता त्याला फासावर लटकवणार की काय जबरदस्ती करणार? तुम्ही जबरदस्ती नाही करू शकत. आपण आपल्या मुलांना काय म्हणजे अपेक्षा ठेवून वाढवायचं का? मला ही गोष्टच मुळात पटत नाही. या काही लोक पण असं म्हणतात ना, उद्या आमच्यासाठी असं करेल ना. जेव्हा आजी आजोबा नातवाकडनं अपेक्षा करतात, जेव्हा मुलाकडनं आपण अपेक्षा करता, म्हणजे इनडायरेक्टली कुठेतरी असतं मनात, मी नाही म्हणत नाही, असं आपल्याला वाटतं की हा उद्या आपल्याला बघेल, उद्या आपल्याला 4 पैसे देईल, आपला सांभाळ करेल, असं कुठेतरी मनात वाटतं. पण जर नाही केलं, कुठल्याही कारणास्तव नाही केलं त्या मुलाने, म्हणून आपण त्याला जगासमोर नालायक ठरवायचं, त्याला वाटेल ते बोलायला, जगाला मुभा द्यायची, हे मला नाही पटत. ते तुमचं काय आहे ना ते तुम्ही स्पष्ट बोला. आणि ते स्पष्ट आपापसात, आई मुलाचं नातं इतकं नाजूक आहे की ते असं जगासमोर चव्हाट्यावर येता कामा नये. ते त्यांनी आपापसात बोलून, आणि त्याच्यामध्ये थर्ड पर्सनला जागाच नाही दिली पाहिजे मुळात. तर बहिणीला नाहीतर अजून कुठल्या भावाला, कोणाचं पण, आई आणि मुलाचं ते स्पेशल बॉन्डिंग आहे आणि ते तसंच राहायला पाहिजे. ते त्यांनी दोघांमध्येच सॉल्व केलं पाहिजे. जेव्हा त्याच्यात तिसरा येतो ना, तेव्हा ते चिघळणारच. ते कधीच चांगलं होऊ शकत नाही. ते खराब होणार, नासणार, कुसणार, सडणार. तुमचं रेसिपी चॅनल आहे ना, मग रेसिपी दाखवा. एकदा काय ते क्लिअर करा. नक्की तुमचं काय जॉनर काय आहे, तुमचं चॅनलचं थीम काय आहे, ते आधी तुम्ही नीट डिसाईड करा. उगाचच फालतूच्या गोष्टी करू नका. काही गरज नाही आहे, काहीही गरज नाही आहे तुम्हाला एक्स्ट्राचं काहीतरी सांगण्याची, गप्पा मारण्याची, बोलण्याची. रेसिपी आहे, रेसिपीशी रिलेटेड तुमच्या काही आठवणी असतील, काय बोलायचं असेल तर बोलू शकता. एक्स्ट्राचं काही बोलण्याची गरज नाही आहे. उगाचच विषयाला फाटे फोडू नका. समजलं ना? उगाचच काहीतरी असं आपलं सोडायचं, पिल्लू सोडायचं, ह्याच्यावरनंच ते मनात येतं सारखं. हे क्लिअर होतं की तुमचा हेतू रेसिपी दाखवण्याचा नाही आहे. रेसिपी फक्त निमित्त आहे, तुमचा हेतू काहीतरी वेगळाच आहे. तुम्ही कितीही बोललं तरी ते तुम्ही डिनाय करू शकत नाही. कितीही काहीही केलं. आता तुम्ही शहाणपण सुचलं तुम्हाला, पण ते जे लाईक्स वगैरे दिले त्याचं काय क्लॅरिफिकेशन आहे? का लाईक्स दिले? जर तुम्हाला असं होतं की नाही बोलायचं, जर तुम्हाला असं तुम्ही म्हणता की नका बोलू, आमचा उद्देश तो नव्हता, मग का तुमच्या मुलीने कॉमेंटला लाईक केले ते तिला विचारा ना, मिशीला. तर इतकंच आहे की झालं ते झालं. पण तुम्ही खरंच इतक्या स्वाभिमानी असाल तर जे तुमचं कॉन्टेंट आहे त्याच्याशी रिलेटेड तेवढंच दाखवा. जर खरंच तुमचे लोक तुमच्याशी त्यासाठी जोडले गेले असतील तर ते तुमचं कॉन्टेंट फक्त बघतील, तुमची रेसिपी बघतील आणि तुम्हाला सपोर्ट करतील. पण जर ते चघळण्यासाठी जमत असतील तर मग चालू दे, तुमचं जे चाललंय ना तमाशा तो चालू दे. आणि मग मी बोलली तर मग मला बोलू नका. हे पण मी आत्ताच क्लिअर. राहिला प्रश्न मला पैसे दिले का म्हणणारने, तर बाबा इतके वाईट दिवस नाही आले माझ्यावर. ठीक आहे, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही वाटून घेऊ शकता. मला या गोष्टीवर काहीही क्लॅरिफिकेशन द्यायचं नाही. बाय द वे, त्या रेसिपीवरून मला आठवलं की मला असं वाटतं आता बोमलीने आपल्या चॅनलचं नाव बदलून मिशाच्या चॅनलचं नाव इथे ट्रान्सफर केलं पाहिजे ना, बोमली अँड मम्मीज रेसिपी. कारण इतकं म्हणजे सुसाट ही आपलं विसरली. आपला विषय काय आहे ते सोडून नुसतं आज ही रेसिपी, उद्या ती रेसिपी, म्हणजे एकदम प्रूव्ह करतायत वडापावची गाडी होती तर आता सगळ्या वडापावच्या गाडीवर मिळणाऱ्या सगळे एक तळणीचे पदार्थ मम्मी दाखवत सुटली आहे आणि ही खात सुटली आहे. आता कुठे गेलं ग तुझं डाएट? हां, मोठ्या हुशाऱ्या करत होती,
आमचं असं डाएट आणि आम्ही फक्त विकेंडलाच खातो आणि असं आणि तसं. मग आता फिरायला गेलो म्हणूनच खातो, मग तिकडे आपण एवढं हे नाही फॉलो करू शकत. मग आता मी गेल्यावर करणार. मग आता मम्मीच आली म्हणूनच खातो. आता राहू दे, आता मम्मी पुन्हा पुन्हा कुठे येणार, मग मी खाऊन घेतो. कन्व्हिनियंटली तुमचं डाएट तुम्ही पकडता, डाएट सोडता आणि एकदम हेल्थ कॉन्शियस बनता. हां, सगळं आपलं आपल्या कन्व्हिनियन्सप्रमाणे चालतं, नाही का, नाही का. आणि ती बाबा जसं जाताना गेलेली ना रडत रडत, तशी येताना पण रडत रडतच आली. आली ग, आली माझी पोरगी, लढाईवरून आली. सगळे रडायला लागले. अरे बाबा, सगळी पोरं तिथे आली होती, ती सगळेजण इतकी खुश होती. म्हणजे ठीक आहे, हग वगैरे करत होते 4-5 दिवसानंतर भेटल्यावरती, पण रडणं बिडणं काय आहे. म्हणजे खरंच म्हणजे मला आता असं वाटतंय की कुछ तो लोचा आहे बाबा. आपण आणि फक्त लोचा हिच्यातच नाही, पुरे फॅमिलीमध्येच लोचा आहे. एक तर ड्रामा फॅमिली आहे, नाहीतर मग काहीतरी त्या मुलींना ना काय विचित्र असं काहीतरी ट्रेन केलेलं आहे आणि त्यांना ना असं नाटकं करायला लहानपणापासूनच शिकवलेलं आहे. मोठी तर मोठी, ती दुसरी पण. आणि काय तर म्हणे त्यांचं बॉन्डिंग आणि त्यांचं हे, कोणीतरी हिला कॉमेंट पण केली होती, काय तर म्हणे की खूप छान पॅरेंटिंग आहे. त्यांचं बॉन्डिंग बघूनच कळतं की तुम्ही किती ग्रेट पॅरेंट्स आहात. ह्याच्यावरनं हे नाही कळत की ते किती ग्रेट पॅरेंट्स आहेत. कारण जर ते ग्रेट पॅरेंट्स असते तर बहिणीला कशाला तिने एवढं क्लोज समजलं असतं. आई आणि बापाला लक्ष द्यायला वेळ नाही, म्हणूनच मोठ्या बहिणीला ती आईच्या जागी समजते. आणि मोठी बहीण काय करते ते आपण बघितलं होतं ना, ते एक मस्कटात लावून दिली होती, एकदम सटॅक एक फटॅक. तर मस्त बॉन्डिंग आहे आणि मस्त रडारड आणि नाटकं फालतूची, नुसती ओव्हर ॲक्टिंगची दुकान, सगळीच्या सगळी फॅमिली ठग लाईफ आहे यांची. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही नोटीस केलं का मंडळी, एक सनसनीखेज खुलासा मी आता करते. तुम्ही नीट बघा, जेव्हा फेरी आली तेव्हा फेरीने पण चप्पल कुठे काढले आणि वेला आली तेव्हा वेलाने पण चप्पल कुठे काढले. आणि लास्ट टाईम कोणतरी खूप क्लॅरिफिकेशन देत होतं आणि खूप असं दाखवत होतं की इथे आम्ही असं ठेवलं आहे आणि मग आम्ही उलटे फिरून गणपतीच्या पाया पडतो आणि हा आमचा असा युटिलिटी बॉक्स आहे, काय ते आहे, कबर्ड आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही अशा सगळ्या वस्तू ठेवतो. याच्यामध्ये ते उघडून वगैरे दाखवलेलं आणि आमचे शूज तर खालीच असतात. हां, मग आता तर आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं की तिथे आल्या आल्या चप्पल काढतात म्हणून तुम्ही. आणि वरती बुद्धांची मूर्ती आहे, त्या मूर्तीसमोरच तुम्ही चप्पल काढता. आता पायताणाने हाणायचं तुम्हाला त्याच. हां, काय ग, काय क्लॅरिफिकेशन आहे आता तुझ्याकडे? काय आता काय तू आता ते क्रॉप करशील की काय करशील? आता काय म्हणायचं काय आहे तुला? तेव्हा तर खूप मोठं तुला हर्ट झालेलं लोकांनी कमेंट केल्या होत्या तेव्हा, आणि तेव्हा सगळं दाखवत होतीस. तेव्हाच आम्हाला माहिती होतं. कोणी काय कधीच तुमच्या घरामध्ये एंट्री झाल्यानंतर लोकांना खाली उतरताना बघितलं नाही आहे. लगेच कोण वरून चप्पल खाली फेकत नाही. उगाचच काहीतरी खोटेपणा. इतकी खोटी बाई आहे ना ही, खरंच. त्याच पायताणाने तुला धुतली पाहिजे चांगली, खोटारडी कुठची. आणि इतकं तिला असं बाहेरचं फूड आणि तिला कंटाळा आला होता आणि तिला असं आठवण येणार. मला माहिती होतं, ती जाताना म्हणाली की मम्मा मला तुझ्या फूडची खूप आठवण येईल. अरे तुम्ही तर एवढं पाठीवर घेऊन असं घर घेऊन बंजारासारखं फिरता, एवढं मोठं की आमची सगळ्यात मोठी टूर आणि सगळ्यात मोठं आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, आम्ही 4 कंट्री फिरलो वगैरे. तेव्हा तर बऱ्या उपाशीपोटी राहत होत्या, पायपीट करत होत्या, फिरत होत्या. हां, असं बोलते जसं काय एकदम त्यांना व्यवस्थित खायला प्यायलाच घालते. तेव्हा तर चांगलं, तेव्हा तुला काय पडलेली नसते त्यांची. आणि आता तिला काय एकदम मम्माच्या जेवणाची आठवण झाली. आणि मम्माने एवढं काय मोठी, जर आता आलीच आहे तर इतके दिवसांनी तुला माहिती आहे की बाबा आता आपल्या वीर योद्ध्याला, फुसका वीर योद्धा कुठे पाठवलेला काय माहिती, तर त्याला आता घरच्या जेवणाची आठवण येत असेल तर करायची होती ना तुझी एकदम स्पेशालिटी, वांग्याची भाजी आणि भात, डाळ, चपाती, भाकरी, काय ते हां, आणि ठेचा, ते सगळं करून पंचपक्वान्न रेडी ना करून द्यायचं होतं तिला. तर मग तिला वाटलं असतं जरा, ते नंतर करता आलं असतं. संध्याकाळी वगैरे वडापाव बनवला, ठीक आहे, आल्याच वडापाव बनवला. आणि ते वडे पण काय मोजून मला वाटतं 2-2च आले असतील. तर आता या भस्म्यात आलेल्या लोकांनी किती खाल्लं त्याच्यावर डिपेंड करतं. पण जर सगळ्यांनी इक्वल खाल्लं असेल तर 2-2च. त्याच्यामध्ये काय कोणाचं पोट भरलं आणि मनसोक्त खाल्लं म्हणे. कसलं मनसोक्त, पोटाला चिमटे आणि नुसतं असं मुरड्या काढून खातात. आणि अगं फेरी, तुझ्या गावठी मम्माला सस नाही कळत गो. सस म्हणजे असं एकदम, म्हणजे तिला असं वाटलं काहीतरी घाणेरडा शब्द वगैरे उच्चारला की काय.
नंतर ती म्हणते म्हणजे सस्पिशियस ग. मग पप्पा मला सस्पिशियस वाटत होते. अरे हिला काय, तू राहू दे, तू ना जितकं समजतं तितकंच विचार कर, जास्त विचार नको करूस. आलो पिनो. आणि गेली होती तिथे झू बघायला. अरे तूच एक मोठं आहेस माकड, तर त्याच्यामुळे तुला कुठे बाहेर जाऊन बघण्याची गरज नाही आहे. स्वतःच्या घरातच प्राणी संग्रहालय एकापेक्षा एक नमुने आहेत तुमच्या घरामध्ये. सगळ्यांना घरात पोपट आहे, मैना आहे, घोडा आहे, त्याच्यानंतर गाढव आहे, सगळे आहेत तुमच्या घरामध्ये. घरातच आहे, एवढं कशाला बाहेर जाण्याची काय गरज आहे. आणि काय तर म्हणे की तुमच्या मुलांना हा व्हिडिओ दाखवा. एकतर मला ना ह्या लोकांचं हेच समजत नाही. म्हणजे ह्या लोकांना असं सांगायचं की तुम्ही पण तुमच्या मुलांना घेऊन फिरायला जा, तुम्ही पण जा, मुलांना आवडतं जिथे कुठे असाल तिथे त्या ठिकाणी तुम्ही घेऊन जा ना. म्हणजे भारतात असाल तर कुठे, तुम्ही पुण्यात असाल तर तिथल्या कुठे सारसबागेत घेऊन जा. आता मला एवढं नाही माहिती, म्हणजे तिथे कुठे काय असेल बाग तिथे घेऊन जा. त्याच्यानंतर मुंबईत असाल तर राणीच्या बागेत घेऊन जा. असं म्हणजे जे पण तुमच्या जवळ ज्या प्रदेशात तुम्ही आहात तिथे जिथे कुठे काही असेल तिथे तुम्ही घेऊन जा, असं तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे. तुमच्या मुलांबरोबर तुम्ही एन्जॉय करा, ना की तुम्ही त्यांना आमचे व्हिडिओ दाखवा. म्हणजे तुम्ही त्यांच्या मुलांना पण त्यांच्या आईवडिलांसारखंच बनवायला बघताय. तसं त्यांचे आईवडील म्हणजे तुमचे सोकॉल्ड अंधमंद थंड भक्त कसं तुमच्या डोळ्यातनं सगळी दुनिया बघतात. तुम्ही फिरले म्हणजे ते फिरले. त्यांची पुढची पिढी पण अशीच घडवताय का की तुमच्या मुलांच्या खुशीमध्ये, तुमच्या मुलांच्या मजेमध्ये जे पैसे तुम्ही त्यांच्याच व्ह्यूजमधनं कमवता ते त्यांनी त्यांच्या मुलावर खर्ची न करता त्यांच्या मुलांना त्यांनी हे शिकवायचं की बघ ते कसे एन्जॉय करतात आणि तू पण त्यांना बघूनच एन्जॉय कर. काय भयानक लेवलची ऑडॅसिटी आहे ही. आणि ही बाई सगळ्यांना झोपवतच असते. आधी तर त्या 2 मुलींना झोपवायची, ते झोपवायची, आता त्या आईला पण झोपवते. का ग, तुला काय असं काय करायचं असतं का तिथे असं, हां, की बाबा आता सगळ्यांनी झोपा गपचूप, हां, आवाज नाही करायचा. ते असतं ना असं, म्हणजे कोणी असा आवाज आला तरी पण डोळे उघडून बघायचा नाही. आता मम्मी पण झोपणार आहे, मुले पण झोपणार आहे, सगळे झोपणार आहे, ही पण झोपणार आहे, ती पण झोपणार आहे, आणि मम्मी आणि मन्या आवाज आला तरी डोळे नाही उघडायचे. आणि काय ते टायटल युरोपमध्ये पुन्हा मांडली. अरे युरोपमध्ये काय, युरोपमध्ये मांडली तू पुन्हा काय, तू पुन्हा मांडत असते. माहितीच होतं, मी लास्ट पॉडकास्टमध्येच बोललेली की आता हे कंटेंट येणार आहे. आलंच, मी लास्ट पॉडकास्टमध्येच बोललेली की फेरीचा आवाज आला, फेरी तिथेच आहे, ती कधीचीच आलेली आहे. तर आता जास्त दिन छुपाय नाही छुपता ये वही राज आहे म्हणून गपचूप आता फेरीची एंट्री पण झाली. फेरीची एंट्री ऑलरेडी झाली होती, पण ते आता उघडं पडलं तर अजून नागडं व्हायच्या आधी दाखवून टाकूया फेरीला म्हणून लगेचच. म्हणजे गेली कधी आणि आली कधी. जाण्याचा व्लॉग हिने 2 दिवसापूर्वी टाकला होता आणि लगेचच आपण पकडल्याबरोबर 2 दिवसात फेरी आणली. म्हणजे तुम्ही विचार करा, 5 दिवसाची टूर फेरीची हिने 2 दिवसातच आटपली. आणि ते चुलीचं पण लगेच घेऊन आली आपली दाखवायला. माझी मम्मा सुगरण की तुझी प्यारी माँ, मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा. आणि तू ना तो डायलॉग बोलूच नको, समजली ना. ह्याच्यापेक्षा भारी सुख काही असू शकत नाही, नाही का. ह्याच्यापेक्षा भारी काय म्हणता, हां काय म्हणता मन्या ह्याच्यापेक्षा भारी सुख असूच शकत नाही ना. एवढा मस्त झणझणीत बेत आणि हे भाकरी आणि हे ठेचा आणि वांग्याचं वांग्या बटाटा हे एवढं खाऊन ह्याच्यापेक्षा अजून भारी काही असूच शकत नाही. हो का, भारी काय नाही असू शकत. देऊ का एक देऊ, हां. मग कशाला एवढं काय नाही असू शकत. हेच जर सगळ्यात सुख आहे तुझं तर रोज हेच खात बस आणि सुख मिळवत बस ना, परमोच्च आनंद. कशाला मग तुला शॉपिंग लागते, कशाला तुला गुच्ची लागते, हां कट्टी बुच्ची. आणि मग कशाला तुला फिरायला लागतं, कशाला तुला शो ऑफ करायला लागतं, कशाला तुला मटकायला लागतं. खायचं मग कांदा मुळा भाजी अवघी मिठाई तुझी. तर मग त्याच्यातच मानायची ना धन्यता. मोठे मोठे बच्चन देते, बोल बच्चन, बोंबडी, चोंबडी, कोंबडी, लोंबडी, चबस. आणि ते पालक कोथिंबीरचं काय चटणी, ते काय कोथिंबीर आणि पुदिनाच्या चटणीमध्ये पालक टाकलाय तर काहीतरी मोठंच अद्वितीय काहीतरी केल्यासारखं आपला त्याचा पिट्टा पाडलाय बघा. त्या कशाबरोबर पण ती एकच चटणी नुसती रेटवते. आणि काय तर म्हणे आमच्याकडे खूप फेमस झाली, आमच्याकडे खूप भारी, आमच्याकडे खूप आवडायला लागली आहे म्हणून काय तेच करायचं. एकच म्हणजे ही बाई ना एकाच्याच मागे लागते नुसती. आणि गरमीमध्ये सूप पिते आणि थंडीमध्ये आईस्क्रीम खाते.
म्हणून यांची अशी हालत असते. कधी पण ताप आलाय, सर्दी आली आहे आणि त्या काय मुलींचं आणि वरती काय हुशारी सांगते की असे हुशार आहेत आणि असं बोलली टीचर, तसं बोलली. नाही बोलली असेल, पण ते शाळेत किती जातात आणि परीक्षा कधी, त्या परीक्षेचं काय झालं ते सांग. सगळ्या गोष्टी सांगते. ती परीक्षा काय झाली, भटकते नुसती पोरगी. आता तिला दुसऱ्या पण कसल्या आणि सुट्ट्या लागतील, पण ती परीक्षा काय होणार नाही. मोठे बच्चन दिलेले असते, त्याचा आधी क्लिअर कर, नंतर सांग तुझ्या मुलींचा रिझल्ट. परीक्षा न देताच हिच्या हातात रिझल्ट देतात वाटतं. आणि म्हणे आता प्रत्येक गोष्ट पहिल्यांदाच खात असतो. कधी पण काय तुम्ही पहिल्यांदा खातोय. एकदम भारी झालंय, खूप मस्त, खूप भारी, खूप भारी, एक नंबर, मस्तच झालंय. अरे पहिल्यांदा काय तुझ्या आयशीने एवढी रेसिपी चॅनल ओपन केलं आहे, एवढ्या गोष्टी करते, एवढ्या ती पण कधी चुकून पण म्हणत नाही की बाबा माझ्या मनाला खूप आवडायचं वगैरे असं काय. तर काकू तुम्हाला ना मी सांगते बघा, हे तुम्ही असं जे एक्स्ट्राचं वेगळं बोलता ना बसून, तसं बोलण्यापेक्षा ना असंच काही ना काहीतरी ना मध्ये मध्ये असं पुड्या सोडा, असं रेसिपीतनंच पुड्या सोडा. म्हणजे रेसिपीचं रेसिपी आणि काकू तुम्ही बोललेलं लोकांना कळणार पण नाही, फक्त माझ्यासारख्या स्मार्ट लोकांना कळेल. असं तुम्ही मण्याचा पर्दाफाश करू शकता. बघा कसं काय वाटतंय तुम्हाला. हां, तर असं म्हणायचं की माझ्या मण्याला. आणि आता मण्या म्हणतो की मी पहिल्यांदाच खातोय. अन्नारस्सा पण पहिल्यांदाच खाल्ला त्याने. मी प्रत्येक दिवाळीला करायची अन्नारस्सा माझ्या मण्यासाठी. असं बोला. असं बोललं ना की मग बघा मी तुमच्या बाजूने बोलेन. तर म्हटलं का मंडळी नाही, सॉरी काकू, थोडा चलाक बनणे का रे काकू. आखिर म्हणणार की आई आहे तू, घोणस आहे, असं कसं. आणि आता मी सगळ्यात मोठा खुलासा करणार आहे मंडळी. तर तुम्हाला वाटत असेल की अरे जीजी तर विसरली, असं कसं इतका मोठा पॉईंट विसरली. तर पॉईंट मी विसरली नाही आहे, पॉईंट आत्ता मी घेणार आहे. तर बघा आता, हे बघा मी काय दाखवते ते. अय्या, एवढा मोठा सोहळा आणि एवढा मोठा चान्स होता तरी बोंबली गेली नाही. अरे देवा, का रे बाबा, ये कैसा होऊ गया रे बाबा. लास्ट टाइम जर्मनीला गेली होती, तिकडे जाऊन एकदम दाखवत होती ना नदी आणि काय असं, म्हणजे नदीकाठी कसं पंढरपूर आणि कसं फील येतोय तिला तिथे. आणि मग तिने संत तुकारामांना ओळखलंच नव्हतं आणि ती कोणतरी आहे ते असं सांगितलं. तर एवढं भक्ती आणि एकदम असं रील वगैरे त्याच्यावर छापली, एकदम भक्तिमय झालेली. आणि किती एकदम आहे, वाहून घेतलंय. आणि मी जोगण बन गई असं काहीतरी असं एकदम. आणि भक्त पण ताई तू खरंच जिंकलंस, सगळ्यात बेस्ट आणि आजची भारी रील, पूर्ण ह्याच्यातली भारी, जगात भारी, ह्या त्या. मग आता आई पण होती एवढी भक्तीण, मोठी भक्तीण, दिवस रात्र भक्ती करत असते, दिवस रात्र देवाचं नाव जपत असते. मग गेली नाही. एवढं दाखवायला न्यायचा तू चान्स सोडलास. एवढं तुला किती म्हणजे ना 7 जन्माचं पुण्य मिळालं असतं बोंबले. आणि काय तुला व्ह्यूज छापायला चान्स होता, पण तू गेली नाहीस. शी. आणि अजून एक मंडळी, अजून एक थांबा, हे पण बघून घ्या. मराठी परी, आहा मराठी परी दुनियाला नाचवते नाच, मराठी परी दुनियेची काढते ही लाज. इथे पण नाही गेलीस लाज काढायला, का तुझी लाज काढली आहे म्हणून लाज वाटते आईला घेऊन जायला, की बाबा तुला जसं वाटतं याचं सक्सेस बिक्सेस असं काय नाही आहे, फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. माझी इज्जत व काय तू काय राहिलीच नाही आहे, सगळीकडे इज्जत माझी गेलेली आहे. हे आईला खरं कळेल म्हणून कुठेच गेली नाही. तिथे कसं गुपचूप सुमडीमध्ये करून घेते, कोण नसताना घुसते आपली त्याच्यामध्ये. पण आता जर गेली असती तर रियालिटी कळली असती ना, म्हणून कुठेच नाही गेली असली ही बोंबली. मग आता काय म्हणायचं काय आहे भक्तांना. का नाही गेली तुमची ताई. एवढी सगळी शान, आन बान शान, आम्ही काय भारताला रिप्रेझेंट करतो, महाराष्ट्राला. आणि काय नऊवारी आणि नेसायचं आणि झेंडा बिंडा फडकवला म्हणजे झालं. मग झालं. आता का नाही. आता नाही गेलीस ना, याच्या पुढे कधी जाऊ पण नकोस. जर गेलीस ना तर तू आहेस आणि मी आहे, अशी तुझी तर काढते मग मी मराठी परी. नाव लक्षात ठेव, गॉसिप गर्ल AKA जीजी. गॉसिप गर्ल DBSला नाचवते नाच, गॉसिप गर्ल DBSची काढते तिला. सो मंडे दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय. मस्त राहा.